हॅलो फ्रेंड्स, मी अतुल काटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे JCC बाय अतुल काटकर. तर आपण आज गणिताचा एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच चौकोन आणि चौकोनाचे प्रकार पाहणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात पहिले चौकोनाच्या प्रकारामध्ये चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहे, जसे की समद्विभुज चौकोन, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, आयत, चौरस हे चौकोनाचे प्रकार आहेत. ते सर्व आपण एक एक पाहणारच आहोत. तर त्या अगोदर चौकोन चौकोन काय असतं ते आपण पहिल्यांदा पाहू. तर चौकोन हा शब्द तुम्ही ऐकला आहे. चौकोन म्हणजे त्याच्या नावावरूनच त्याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी समजतो. चौकोन काय आहे? तर चौकोन म्हणजे एक अशी आकृती, एक असा एक असा कोन ज्याला की चार कोन आहे. म्हणजे अशी आकृती ज्याला चार कोन असतात. जसे की तुम्ही इथे एक्झाम्पल पाहत आहे की एक आकृती या ठिकाणी काढली आहे ज्याला की चार कोन आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी आकृती बघा, इथं हिला पण चार कोन आहे. तिसरी आकृती हिला पण चार कोन आहे आणि हिला पण चार कोन आहे. अशा आकृत्या, ज्या आकृत्यांना चार कोन असतात, ठीक आहे, त्यांना आपण चौकोन म्हणू शकतो. किंवा अजून काय म्हणू शकतो की अशा आकृती ज्यांना चार बाजू असतात. बघा इथं 1 2 3 4 बाजू आहे. ह्या अशा चार बाजू आहे. ठीक आहे मित्रांनो, तर त्यांना आपण चौकोन म्हणणार आहे. चौकोन म्हणजेच त्यालाच आपण क्वाड्रिलॅटरल म्हणणार आहे. क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. तर ह्या चौकोनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की चौकोनाचे जे कोन आहे, हे जे कोन आहे त्या कोनांच्या मापांची बेरीज ही कधीही किती असणार आहे? 360च असणार आहे. म्हणजे जर समजा हा चौकोन जर बघितला आपण, याच्यामध्ये 90 90 90 90, तर 90 90 90 यांची बेरीज किती येणार आहे? 360. नंतर कुठल्याही प्रकारचा चौकोन घ्या तुम्ही, जर तुम्ही असे चार कोन असलेला कोन जर काढला आणि त्या कोनांची जर बेरीज केली तर ती नेहमी 360च येणार आहे. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा चौकोन घ्या, जर त्याला चार कोन आहे तर त्या चारही कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 360 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या चौकोनामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असतात हे अशा प्रकारचे दोन कर्ण. ठीक आहे. त्यांना मराठीत कर्ण म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला डायगोनल म्हणतात. अशा प्रकारचे दोन कर्ण असतात आणि चार कोन असतात आणि चार बाजू असतात. म्हणजे चौकोनाचा जर विचार केला आपण तर चौकोनाला चार बाजू म्हणजे चार साइड्स, त्यानंतर दोन कर्ण म्हणजे दोन डायगोनल आणि चार कोन असतात, म्हणजे चार अँगल्स असतात. आणि त्या चौकोनाच्या मापांची बेरीज, चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश. ठीक आहे. हे अशा प्रकारे आपण चौकोन पाहिला. आता त्यानंतर आपण चौकोनाचे प्रकार पाहू. तर लक्षात द्या मित्रांनो, आपण चौकोनाचे 6 प्रकार पाहणार आहोत. त्यातलाच पहिला प्रकार या ठिकाणी आपण घेतलाय, तो म्हणजे चौरस. म्हणजे चौरस हा एक चौकोनाचा प्रकार आहे. तर चौरस इंग्लिशमध्ये त्याला स्क्वेअर म्हणतात. तर अशा प्रकारे चौरस असतो मित्रांनो. तर चौरसाचे गुणधर्म जर पाहिले आपण, तर चौरस म्हणजे नेमका कसा असतो, चौरस काय असतो? तर चौरस जो असतो त्या चौरसाच्या चारही बाजू ज्या असतात त्या एकरूप असतात. म्हणजे याचा अर्थ काय की एडी या बाजूची जी लांबी असणार आहे तीच लांबी AB या बाजूची असणार आहे, तीच लांबी BCची आणि तीच लांबी DC या बाजूची सुद्धा असणार आहे. म्हणजेच चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? एकरूप असतात. त्यानंतर चौरसाचे चारही कोन जे ते 90 अंशाचे असतात. हे जे अँगल्स आहे हे 90 अंशाचेच असणार आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय? 90 अंशाचे असतात म्हणजे की ते काटकोन त्या ठिकाणी तयार करतात. हे जो कोन या ठिकाणी तयार होतोय तो होतोय काटकोन. चारही कोन काटकोनात असतात असंही आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्ण एकमेकांना लंबदुभाजक असतात. कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक असतात. याचा अर्थ काय? एकमेकांचे लंबदुभाजक म्हणजे काय? तर कर्ण समजा हा कर्ण असा येतोय, एक कर्ण इकडच्या साईडला आणि ह्या कर्णावर येतोय, म्हणजे हा कर्ण ह्या कर्णावर येतोय तर तो त्याला दुभाजतोय, म्हणजे दोन भागामध्ये त्याला डिवायडेशन करतोय त्याचं. याचा अर्थ काय की या एका कर्णानं AC या कर्णानं समजा या कर्णाला दोन ठिकाणी दुभाजलं, लंब दुभाजक त्याला असं म्हणतात. मग हा याला दुभाजतोय तर BD हा जो कर्ण आहे हा असा येऊन या AC या कर्णावर येऊन त्याला या ठिकाणी दुभागतोय, म्हणजे त्याचे पण दोन भाग करतोय. ठीक आहे. इथे याचे दोन भाग होत आहे याच्यामुळं आणि ते याचे दोन भाग होत आहे या AC या कर्णामुळं. मग अशा प्रकारे त्याला आपण लंबदुभाजक म्हणू शकतो. आणि ह्या जे कोन आहे, हे जे कर्ण आहे, ह्या कर्णांचे माप सेम असतात, सारखेच असतात. म्हणजे AC चं माप जे असणार आहे तेच BD चं माप असणार.
ठीक आहे. किंवा जर आपण इथे एक नाव दिलं AOचं जे माप असणार आहे तेच OBचं असणार आहे, तेच OCचं आणि तेच ODचं पण माप असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा चौरस असतो आणि त्या चौरसाचे जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं म्हणजे चौरसाचा एरिया जर काढायचा आहे, एरिया ऑफ स्क्वेअर, तर काय त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. तर आपल्याला बाजू आणि दुसरी बाजू त्या दोन बाजूंचा गुणाकार करायचा असणार. म्हणजे बाजू गुणिले बाजू मीन्स बाजूचा वर्ग म्हणजे साईड स्क्वेअर. हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. त्यानंतर चौरसाची परिमिती, जर आपल्याला त्याची परिमिती काढायची, परिमिती म्हणजे काय, चारही बाजूंची बेरीज. याच्या चारही बाजू AD DC CB आणि BA या चारही बाजूंची जर बेरीज केली आपण तर त्याला आपण परिमिती म्हणतो, मीन्स पेरिमीटर म्हणतो. मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 4 इंटू साईड. म्हणजे चौरसाची परिमिती काय आहे, तर 4 गुणिले बाजू. ठीक आहे. अशा प्रकारचा चौरस. याच्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहू. तर मित्रांनो, पुढील प्रकार म्हणजे आयत. तर आयत ज्याला की आपण रेक्टँगल म्हणतो इंग्लिशमध्ये, तर आयत अशा प्रकारचा आयत असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर आयताच्या ज्या समोरच्या बाजू असतात, एकमेकांच्या समोरील बाजू, म्हणजे ही बाजू आणि हिच्या समोरील बाजू, या बाजू एकरूप असतात, म्हणजे सारख्या असतात. हिचं जे माप असणार आहे त्याच या बाजूचं माप असणार आहे, आणि ही जी दुसरी बाजू आहे हिचं जे माप असणार आहे तेच हिच्या समोरच्या बाजूचं माप असणार आहे. म्हणजे पहिला गुणधर्म काय, तर आयताचा मग की आयताच्या समोरील बाजू एकरूप असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा गुणधर्म म्हणजे आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. आयताचा हा जो कोन आहे, हा प्रत्येक कोन जो असणार आहे तो काटकोन असणार आहे, मीन्स 90 अंशाचा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आयताचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना दुभागतात. म्हणजे आयताच्या ह्या कर्णाची जी लांबी असणार आहे तीच लांबी ह्या कर्णाची सुद्धा असणार आहे. मग ते आयताचे कर्ण काय झाले, एकरूप. त्यानंतर काय सांगितलं, ते परस्परांना दुभागतात म्हणजे काय, ते एकमेकांना सारख्या भागामध्ये सारख्या मापामध्ये विभागतात. जसं की समजा जर आपण याला नाव झालं ABCD आणि जर O, तर AOचं जे माप असणार आहे तेच OCचं माप असणार आहे. मग हे कशामुळे झालं, कारण त्याला दुभागलं याने, BD या कारणाने दुभागलं. ठीक आहे. त्यानंतर DOचं जे माप असणार आहे तेच BOचं माप असणार आहे. ठीक आहे. हे कशामुळे झालं, दुभागल्यामुळे. परस्परांना ते दुभागतात, असा त्याचा गुणधर्म आहे. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. ठीक आहे. त्यानंतर आयताचं क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला, तर आयताचं जर क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला, तर क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले उंची. लांबी म्हणजे ही समजा A ते B ही झाली त्याची लांबी, आणि A ते D ही झाली त्याची रुंदी. ठीक आहे. लांबी गुणिले रुंदी अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आयताचं जर परिमिती काढायची तुम्हाला, मीन्स पेरिमीटर म्हणजे चारही बाजूंची बेरीज जर काढायची, तर अशा प्रकारे काढू शकता. 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र वापरून तुम्ही आयताची परिमिती काढू शकता. ठीक आहे. तर आयतानंतर तिसरा जो प्रकार आहे चौकोनाचा, मीन्स क्वाड्रिलॅटरलचा, तो प्रकार म्हणजे समभुज चौकोन. समभुज चौकोन ज्याला आपण रोम्बस असं म्हणतो. तर या चौकोनाचा काय गुणधर्म आहे, या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. म्हणजे हा चौकोन जो आहे तो आपण या अगोदर म्हणजे याच्या अगोदर जो पहिला प्रकार पाहिला चौरसासारखाच आहे, त्याच्यामध्ये काही फरक आहे थोडासा, की याच्या जसं चौरसाच्या चारही बाजू सारख्याच आहे, तशाच या समभुज चौकोनाच्याही चारही बाजू कशा असणार आहे, सारख्या असणार आहे. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात म्हणजे सारख्या असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा गुणधर्म सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन एकरूप असतात म्हणजे काय, तर जसं आपण चौरसामध्ये पाहिलं होतं की चौरसाचे चारही कोन एकरूप असतात, चारही कोन काटकोन होते ते. आता हे जे असणार आहे हे कोन काटकोन नाही आहे चारही, हे हा जो कोन असणार आहे ह्या कोणाचे जे माप असणार आहे तेच माप ह्या C कोणाचं असणार आहे. A कोणाचं माप हे C कोणाचं मापासारखं असणार आहे, आणि D कोणाचं जे माप असणार आहे तेच B या कोणाचं माप असणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोन A बरोबर कोन C, म्हणजे कोन A चं जे माप असणार आहे तेच माप कसं असणार आहे, बरोबर असणार आहे कोन C च्या माप आहे. ठीक आहे. A बरोबर C असतं आणि D बरोबर B असतं, म्हणून त्याचा दुसरा गुणधर्म काय आला, सम्मुख कोन एकरूप असतात. ठीक आहे. त्यानंतर समभुज चौकोनाचा तिसरा गुणधर्म काय, की कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. मीन्स काय, हे जे कर्ण आहे AC आणि BD डायगोनल्स, हे जे आहे ते परस्परांना दुभाजतात, लंबदुभाजक असतात. म्हणजे हा जो AC हा जो कर्ण आहे हा BD या रेषेवर, ही BD अशी रेषे DB आणि याच्यावर हा AC आलेला आहे,
ठीक आहे. म्हणजे याला दोन ठिकाणी दुभाजलं म्हणजे काय झालं, दोन ठिकाणी त्याचे सारखे वाटे करून दिले. म्हणून याला आपण असं ज्यावेळेस एक उभी रेष एखाद्या रेषेवर असते, आडव्या रेषेवर उभी रेष जर असं सरळ तर त्याला म्हणतात लंबदुभाजक. मग हा कर्ण AC हा कर्ण DB वर लंबदुभाजक आहे. आणि जर आपण आता असा विचार केला की AC वर BD ही रेष आलेली आहे, ठीक आहे. AC असा होता, त्याच्यावर BD ही रेष आली अशी, म्हणजे AC ला यानं दुभाजलं. AC चे दोन तुकडे केले कसं BD ने, ठीक आहे. म्हणून हे परस्परांचे एकमेकांचे काय असतात, लंबदुभाजक असतात. त्यानंतर आपण जर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ मीन्स एरिया ऑफ रोम्बस जर पाहिला तर काय 1/2 गुणिले कर्णांच्या बाजूंचा गुणाकार. म्हणजे काय फॉर्म्युला काय आहे, 1/2 म्हणजे कर्णांच्या जे बाजू असणार आहे, AC जी बाजू असणार आहे, ACचं जे माप असणार आहे आणि BDचं जे माप असणार आहे त्यांचा गुणाकार करून काय करायचं, त्याला अर्ध करायचं, ठीक आहे. त्यानंतर त्याचं समभुज चौकोनात जर परिमिती काढायची, परिमिती काय असणार आहे, मग चारही बाजू सारख्या म्हणल्यावर चारही बाजूची काय करावं लागणार, आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. चारही बाजूंची बेरीज म्हणजेच काय, 4 गुणिले बाजू, चारही बाजूची बेरीज होणार, ठीक आहे. अशा प्रकारे आपण समभुज चौकोन आणि आयत पाहिले. त्यानंतर आपण पुढचे प्रकार पाहू. तर त्यानंतर पुढचा प्रकार आहे मित्रांनो समांतरभुज चौकोन, मीन्स इंग्लिशमध्ये म्हणतात ना पॅरालेलोग्राम. तर समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म जर पाहिले तर त्याचं काय म्हणणं आहे की सम्मुख बाजू ज्या असणार आहे त्या एकरूप असणार आहे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणजे काय, सेम आयतासारखं. जसं आयताचे गुणधर्म आहे तसं सिमिलर गुणधर्म आहे, फरक आहे काही. तर आयताच्या गुणधर्मानुसार म्हणजे याच्या ज्या समोरच्या बाजू आहे, ABच्या समोरची बाजू कोणती आहे, DC. म्हणजे ABC जे माप असणार आहे तेच DCचं माप असणार आहे. AB समांतर DC. त्यानंतर ही जी AD बाजू आहे तिच्या सारखी बाजू कोणती असणार आहे, BC. म्हणजे AD समांतर BC असणार. असं त्याचा पहिला गुणधर्म आहे की सम्मुख बाजू ह्या कशा असणार आहे, एकरूप असतात. त्यानंतर पुढचा गुणधर्म की सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात, जसं की आपण समलंब चौकोनामध्ये पाहिलं, त्याच्या अगोदरच्या समभुज चौकोनामध्ये पाहिलं की सम्मुख कोण एकरूप असतात. तशाच प्रकारे हे पण सम्मुख कोण एकरूप असतात. म्हणजे हे जे कोण आहे A हा कोण C सारखा असणार आहे, कोण D हा कोण B सारखा असणार आहे, ठीक आहे. हा झाला समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाची जर परिमिती काढायची तर जसा आयताची परिमिती काढतो आपण तसेच समांतरभुज चौकोनाची परिमिती काढतो. काय, 2 गुणिले 2 लगतच्या बाजूंची बेरीज. म्हणजे लांबी गुणिले रुंदी सारखंच, लांबी अधिक रुंदी सारखंच. ABची आणि ADची, ABचे जे माप असणार आहे ते आणि ADचं जे माप असणार आहे त्या दोन लगतच्या बाजूंची बेरीज करायची, कोणत्याही दोन लगतची, आणि त्यात दोन गुणाकाराला परिमिती निघते. आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे, मग पाया गुणिले उंची. उंची पुढे मग याच्यामध्ये त्यात उंची नाही, उंची काय असणार, मग समजा आपण A पासून अशी स्ट्रेट लाईन जर मारली इथं D वर, तर A पासून इथं दुसरं माप आहे, इथे D आहे, इथे समजा E आहे. तर A पासून E पर्यंत जे माप असणार आहे स्ट्रेट लाईन जी असणार आहे वरून खालपर्यंत ती काय असणार आहे, उंची असणार आहे. आणि हा D ते C काय गुणा पाया आहे, म्हणजे सूत्र पाया गुणिले उंची, उंची अशी असणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे समलंब चौकोन. समलंब चौकोनाला काय म्हणतात, ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम अशा प्रकारचा असतो. तर त्याचं काय म्हणणं की सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते. म्हणजे सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील ज्या बाजू आहे त्यातली एक जोडी समांतर असणार. समांतर असणारी म्हणजे काय, म्हणजे एका मापाची असणारी असेल तिला ती समांतर असणारी, पॅरलल असणारी. कशी, ह्या आता एकरूप होत्या म्हणजे त्यांचं माप सेम असणार आहे. पण समांतर माप म्हणल्यावर कशा असणार ती की AD अशी समान आहे तर ADच्या समान BC ही एक रेषा म्हणजे हिच्या समांतर आहे. आता आपण AB आणि DC जर विचार केला त्या समांतर नाही आहे, म्हणजे AB अशी रेषा आहे आणि DC अशी आहे, म्हणजे या समांतर नाही झाले. ही अशी तिरपी झाली आणि ही अशी तिरपी झाली, म्हणजे या कुठेतरी एकमेकांना छेदतील, म्हणून तर समांतर नाही. समांतर रेषा कोणत्या असतात, अशा दोन रेषा ज्या एकमेकांना छेदत नाही. म्हणून AD ही रेष अशी जाईल समजा सरळ आणि BC ही सरळ जाईल अशी, म्हणजे त्या एकमेकांना कधीच छेदू शकणार नाही, किंवा इकडे जरी गेल्या तरी त्या एकमेकांना छेदणार नाही. मग AD समांतर BC अशी एक जोडी समांतर जोडी जर असेल चौकोनामध्ये त्याला म्हणायचं समलंब चौकोन, ठीक आहे. ते समलंब चौकोनाचं एकच वैशिष्ट्य तेवढं लक्षात ठेवायचं. आणि त्याचं परिमिती काय, समलंब चौकोनाची परिमिती आहे चारही बाजूंची बेरीज. म्हणजे मग तुम्हाला इथे आता चारही बाजू काही समान दिलेला नसणार. एखाद्या वेळेस AB आणि DC सेम असू शकते किंवा नसूही शकते, त्याच्यामुळे चारही बाजूंची बेरीज करणं पडणार आहे, तेव्हा आपण परिमिती निघणार. त्यानंतर क्षेत्रफळ महत्वाचं आहे. क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. समांतर बाजू कोणत्या आहे, ही AD ही बाजू आणि BC ही बाजू असं नाही तर समान असेल म्हणून.
AD आणि BC या समांतर बाजू एकमेकांना, तर समांतर बाजूंची बेरीज करायची आणि त्याला काय करायचं, गुणिले उंची. उंची कोणती मग, APG आणि ही स्ट्रेट जे असणार ती उंची असणार. उंची कधी स्ट्रेट असते, सरळ असते. ही उंची हाईट ज्याला म्हणतो आपण, ती कधी सरळ पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे झालं क्षेत्रफळ समलंब चौकोनाचं, ट्रॅपेझियम. पुढचा जो चौकोनाचा प्रकार आहे तो म्हणजे पतंग. पतंग तुम्ही पाहिला असेल, पतंग आपण उडवतो तो पतंग, त्यालाच इंग्लिशमध्ये काईट म्हणतात. तो चौकोनाचाच प्रकार आहे. म्हणजे त्याला पण 4 कोन आहे ना, त्याच्यामुळे तो पण एक चौकोनच आहे. मग त्या पतंगाचं काय विशेष आहे की पतंगाच्या लगतच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे काय, पतंगाची समजा ही जी याला पतंग आहे, आता हा जी ही जी बाजू आहे AD ही एकरूप असणार आहे AB ला. ठीक आहे, AD AB एकरूप असणार आहे. त्यानंतर DC आणि BC ह्या एकरूप असणार, म्हणजे याचं माप आणि याचं माप सेम असणार आहे आणि DCचं माप तेच BCचं माप असणार. ठीक आहे, अशा पतंगाच्या ज्या लगतच्या बाजू आहे त्या एकरूप असतात. त्यानंतर जर पतंगाची परिमिती काढायची तर 2 गुणिले 2 वेगवेगळ्या बाजूंची बेरीज. ठीक आहे, म्हणजे या दोन्ही बाजूंची बेरीज करायची, त्याला 2 ने गुणाकार करायचा, म्हणजे त्या बाजूची बेरीज निघणार आणि सगळ्याची मिळून बेरीज निघणार. ठीक आहे, परिमिती. क्षेत्रफळाचा विचार केला तर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. 1/2 करायचं आहे आणि हे जे कर्ण आहे DB आणि AC हे कर्ण आहे. DB आणि AC याची जी लांबी असणार आहे कर्णांची, त्या कर्णांच्या लांबीचा काय करायचा, गुणाकार करायचा आणि त्याचे अर्धे करायचे, त्याला 2 भाग द्यायचा, म्हणजे पतंगाचं क्षेत्रफळ म्हणजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण चौकोन आणि चौकोनाचे 6 प्रकार पाहिलेले. ठीक आहे, चौकोनाचे 6 प्रकार कोणकोणते होते, ते एक होता चौरस, आयत, त्यानंतर समभुज चौकोन, नंतर समांतरभुज चौकोन, नंतर समलंब चौकोन आणि त्यानंतर पतंग. हे अशा प्रकारे आपण 6 चौकोनाचे प्रकार पाहिले. जर तुम्हाला हे 6 प्रकार समजले असतील तर नक्की तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट करून कळवा की तुम्हाला पुढे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. तर चालेल मित्रांनो, धन्यवाद.